होळी आली आणि थंडाई नाही असं कधी होऊच शकत नाही. म्हणून आज आपण बनवणार आहोत अशी मस्त थंडाई. फक्त 10 मिनिटात बनणारी ही थंडाई आज आपण बघूया. जर का तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना ही पाजली तर ते पण विचारतील, ए कुठनं मागवली? म्हणून आपण ही थंडाई कशी बनवायची हे बघून घेऊया. नमस्कार मंडळी, टेस्टी टेल्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत थंडाई. ती कशी बनवायची ते बघून घेऊया आणि त्याआधी लागणारे साहित्य बघून घेऊया. आपल्याला लागणार आहे खडी साखर. हे जवळपास 70 ग्राम आहे. मी याला छान बारीक करून घेतलेला आहे आणि आपल्याला ही मिक्सर मधून सुद्धा काढायची आहे. त्यानंतर 1 चमचा सोप, थोडीशी काळी मिरे, 5 ते 6 विलायची. आपण इथे घेतलेला आहे केशर थोडंसं. त्यानंतर काजू घेतलेले आहेत आपण. सुंठ पावडर आपल्याला चिमूटभरच घालायचं आहे. त्यानंतर आपण घेतलेले आहे 8 ते 9 बदाम आणि मगजबी. 1 चमचा आहे ही मगजबी. तर आपल्याला हे लागणारं साहित्य आहे अर्धा लिटर दुधासाठी. तर हे आपलं अर्धा लिटर दूध आहे. याची आपण थंडाई करूया. तर सगळ्यात आधी आपण पाणी गरम करायला ठेवूया, कारण आपल्याला भिजत घालायचे आहेत ड्रायफ्रूट्स. तर त्यासाठी मी गॅस सुरू केला. तर मी इथे गॅस सुरू केलेला आहे आणि थोडंसं पाणी आपण गरम करायला ठेवूया. तर ड्रायफ्रूट्स आपल्याला यासाठी भिजत घालायचे आहेत, कारण जेव्हा आपण हे गरम पाण्यामध्ये भिजत घालतो ना, तेव्हा यातली उष्णता निघून जाते आणि हे शरीरासाठी खूप छान असते. तर इथे पाणी गरम झालेलं आहे. मी इथे गॅस बंद करून घेते. त्यानंतर आपल्याला हे पाणी जे आपण ड्रायफ्रुट्स इथे घेतलेलं आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर मी इथे मगजबी काजूमध्ये मिक्स करत आहे आणि त्यानंतर आपण घालूया यात गरम पाणी. हे जवळपास आपल्याला अर्धा तास असेच भिजत घालून ठेवायचे आहेत आणि मग त्यानंतर आपण थंडाई बनवायला सुरुवात करूया. तर आपण ड्रायफ्रुट्स भिजवायला ठेवले आहेत, तोपर्यंत आपण दुधाला गरम करून घेऊया. म्हणजे छान एक मस्त उकळी येईपर्यंत त्याला गरम करून घेऊया. तर मी इथे घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध. एक उकळी येईपर्यंत आपण दुधाला छान गरम करून घेऊया आणि त्यानंतर आपण थोडंसं केशर वगैरे टाकू. तर दूध इथे गरम होत आहे, तोपर्यंत आपण विलायचीचे दाणे काढून घेऊ. मी इथे 4-5 विलायची घेतलेल्या आहेत. त्याचे आपण छान दाणे काढून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये हे वाटून घ्यायचं आहे. विलायचीचे दाणे काढून झालेले आहेत. आता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये खडी साखर, त्यानंतर सौंफ, काळे मिरे आणि विलायचीचे दाणे हे आपण छान पावडरी टेक्स्चर मध्ये वाटून घेऊया. तर मिश्रण तयार झालेलं आहे. आपण इथे खडी साखरेचे जे मिश्रण केलेलं होतं हे बघा छान पावडरी झालेलं आहे. असंच मिश्रण आपल्याला हवं आहे. हे बघा मंडळी, दुधाला छान उकळी आलेली आहे. म्हणजे ही पहिली उकळी आहे दुधाची. त्यानंतर आपण यात घालूया मस्त केशर. केशरने छान रंग येते दुधाला. हे बघा छान पिवळसर रंग आलेला आहे. आणि दुधाला आता थोडा वेळ होऊ द्यायचं. त्यानंतर आपण थंडाईचं मिश्रण घालूया. हे बघा अर्धा तास झालेला आहे आणि ड्रायफ्रुट्स आपले छान भिजलेले आहेत. बदाम पण छान भिजलेला आहे आणि काजू थोडं फुललेले आहेत. तर आपण हे दोन्हीही ड्रायफ्रुट्स मिक्सर मधून वाटून घेऊया. तर सगळ्यात आधी आपण हे बदामची सालं काढून घेऊया आणि मग ते मिक्सर मध्ये लावून घेऊया.
गरम पाण्यात भिजत घातली की हे साल निघायला खूप इझी जाते आणि पटपट निघून येते. हे बघा, अशा प्रकारे साल पूर्ण काढून घ्यायचे. तर हे बदामचे साल सगळे काढून झाले आहेत. त्यानंतर आपण इथे घालूया काजू आणि दोन्ही छान वाटून घेऊया. दोन्ही म्हणजे आता यात आपले मगज बी सुद्धा आहेत, ते पण छान थोडं पाणी टाकून वाटून घेऊया. तुम्ही इथे पाणी पण घालू शकता किंवा दूध पण वापरू शकता, तुमच्यावर आहे ते. तर मी ते थोडंसं पाणी घालून हे वाटून घेणार आहे, याचं छान क्रीमी टेक्स्चर होईपर्यंत. तर हे ड्रायफ्रुट्सचे जे मिश्रण आहे ते रेडी झालेलं आहे. बघा, छान क्रीमी टेक्स्चर आहे. त्यानंतर आता आपण दुधात घालूया हे ड्रायफ्रुट्सचं मिश्रण, खडीसाखरेचं मिश्रण आणि थोडं चिमूटभर सुंठ. हे बघा, दूध छान उकळलेलं आहे आणि मस्त असं येल्लोइश कलर आलेला आहे, कारण आपण यात घातलेलं होतं केशर. हे बघा, छान असं रंग आलेला आहे. आपण हे घालत आहोत ड्रायफ्रुट्सचं मिश्रण. त्यानंतर खडीसाखरेचं मिश्रण आणि चिमूटभर आपण घालणार आहोत सुंठ. छान परतून घ्यायचं. दुधाला मस्त सुगंध आलेला आहे आणि मस्त दिसायलाही खूप सुंदर वाटत आहे. आता याला छान 2 उकळी येऊ द्यायची दुधाला आणि त्यानंतर मग आपली थंडाई रेडी. हे बघा मंडळी, छान उकळी आलेला आहे दुधाला आणि दूध मस्त दिसायला लागलेलं आहे. तर परत आपण एक उकळी येऊ देऊया आणि त्यानंतर आपली थंडाई रेडी होईल. तर यामध्ये आपण जेवढे इन्ग्रेडियंट्स घातलेले आहेत सगळे कूलिंग एजंट्स म्हणून काम करतात. जसे सोप खूप छान असते शरीरासाठी, त्यानंतर सुंठ पण घातलेलं आहे आपण, आणि खडीसाखर तर मस्त असते, कारण आता उन्हाळ्याचे दिवस येऊन राहिले आहेत, त्यानंतर शरीराला थंड ठेवणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे ही थंडाई उन्हाळ्याच्या दिवसात खूप छान असते आणि शरीरासाठी पण खूप फायदेमंद असते. हे बघा, तिसरी उकळी आलेली आहे. आपली थंडाई रेडी झालेली आहे, सुंदर अशी दिसत आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि सर्व करून घेऊया. तर थंडाई मी रूम टेम्परेचरवर थंड व्हायसाठी ठेवली होती आणि जर तुमच्याजवळ जास्त वेळ असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. चला, आता आपण ही थंडाई सर्व करून घेऊया. हे बघा मंडळी, थंडाई रेडी झालेली आहे आणि सुंदर अशी दिसत आहे आणि टेक्स्चर पण खूप मस्त आलेलं आहे. थंडाई होळीला जरूर बनवा आणि तुमच्या कुटुंबासोबत एन्जॉय करा. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.